सर्व वारकरी भाविक भक्तांना आता आळंदीच्या कार्तिकी एकादशीची आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्याची ओढ लागली आहे. दरवर्षी लाखो वारकरी भाविक हा सोहळा याची देही याचे डोळा अनुभवत असतात. यावर्षी येत्या 23 नोव्हेंबरपासून माऊलींचा संजीवनी समाधी सोहळा सुरू होत आहे. 26 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी तर 28 नोव्हेंबरला माऊलींचा 728वा संजीवनी समाधी सोहळा पार पडणार आहे. तर मंडळी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात अमृताचा ठेवा. आपलं संपूर्ण कार्य पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतली. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊली आळंदीत समाधिस्थ आहेत. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत समाधिस्थ झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली आणि संत एकनाथ महाराज यांची भेटीचा प्रसंग. तर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर 2-2.5 वर्षानंतर एकनाथ महाराजांना बोलवलं होते. ते कशासाठी बोलवलं होते, का बोलवण्याचं कारण काय, त्यांची भेट का झाली होती, का बोलवून घेतलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना, ते आपण जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अमृतधारा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, नाथ महाराजांचं आणि ज्ञानोबा महाराजांचं नातं काय होतं ते पाहू. एक दिवस एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष ज्ञानोबाराय आले आणि एकनाथ महाराजांना सांगितलं, एकनाथा, तू आळंदीला ये, मला तुला भेटायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांना स्वप्नात सांगतात, एकनाथा, आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली आहे आणि ती तू काढण्यासाठी आळंदीला ये. ज्ञानेश्वर माऊली समाधी अवस्थेत होते. एकनाथ महाराजांना हा जेव्हा दृष्टांत झाला त्यानंतर एकनाथ महाराजांनी आपल्या जवळील लोकांना बोलवले. त्यांना आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि सगळे वारकरी दिंडी टाळ मृदुंगाच्या घोषात एकनाथ महाराजांबरोबर पैठणवरून आळंदीत आले. त्यावेळी आळंदीत जंगल होते. इंद्रायणीच्या पलीकडे हा सगळा लोकांचा मेळा एकनाथ महाराजांसह थांबला. तर ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान कुठे आहे, ज्ञानेश्वर महाराज नक्की कुठून समाधीस्थ झाले, हे पाहण्यासाठी एकनाथ महाराज सर्व लोकांना त्या पैलतीरावरच थांबून स्वतःच निघाले. आता एकनाथ महाराजांना एवढीच माहिती होती की ज्ञानेश्वर महाराजांनी आजान वृक्षाच्या खालून कुठून तरी गेले, समाधीस्थ झाले. म्हणून मग एकनाथ महाराज त्या परिसरात आले. तिथे जंगल, झाडे, झुडपे, सर्वत्र किर्र पसरलेले वन, कुठेही समाधी स्थानाची माहिती सापडेना. मंडळी, एकनाथ महाराजांनी खूप शोधायचा प्रयत्न केला, परंतु नाथांना कुठेही समाधीस्थळ सापडले नाही. मग नाथ महाराज नाथपाराजवळ जो पिंपळ आहे तिथे ध्यानस्थ बसले. तेव्हा त्यांना एक आवाज ऐकू आला, अरे एकनाथा, मी इथे बसलो, इकडे ये. मंडळी, हा आवाज ज्ञानेश्वर माऊलींचा होता. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले, नाथा, सिद्धेश्वराचा जो नंदी आहे तो सरकव, त्याच्या खालून माझ्या समाधीमध्ये ये. हा आवाज ऐकल्यानंतर एकनाथ महाराज खूप आनंदित झाले. एकनाथ महाराजांनी मग तो नंदी सरकवला आणि माऊलींच्या समाधी विवरात गेले आणि समोर आजान वृक्षाची मुळी त्यांना दिसली. ती बाजूला केली आणि समोर ध्यानाला बसलेल्या अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर माऊली भेटले. ध्यानस्थ बसलेले ज्ञानेश्वर महाराज उठले आणि एकनाथ महाराजांना गळाभेट दिली. ज्ञानेश्वर महाराज एकनाथांना सांगतात, एकनाथा, तू आलास. एकनाथा, तुला बोलवण्याचं कारण म्हणजे ज्ञानेश्वरीमधले जे बरेच पाठ अशुद्ध झाले आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये जे लोकांनी अशुद्ध पाठ टाकले होते ते तू दूर करायचे आहेत, ते तुला शुद्ध करायचे आहेत. तर मंडळी, त्यानंतर एकनाथ महाराज माऊलींच्या समाधीमध्ये 3 दिवस 3 रात्र होते. ज्ञानेश्वर महाराजांनी या पूर्ण 3 दिवसात ज्ञानेश्वरी समजावून सांगितली आणि त्यांना पुढच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर नाथ महाराज माऊलींचे दर्शन घेऊन माऊलींना नमस्कार करून बाहेर आले. माऊलींच्या समाधी विवराचे द्वार एकनाथ महाराजांनी व्यवस्थितरित्या बुजवले. आपण जी आज समाधीची शिळा बघतो तर ती समाधी शिळेची स्थापना एकनाथ महाराजांनी केली. त्यांची पूजा करून सेवा करण्यासाठी काही लोकांना आळंदीलाच राहण्याचे एकनाथ महाराजांनी सांगितले. त्यांना त्यांची सेवा लावून दिली. मंडळी, आज आपण माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतो, त्यामागेही एकनाथ महाराजांची ही महती आहे, त्यामागे एकनाथ महाराजांचे कार्य आहे. त्यानंतर एकनाथ महाराज पैठणला गेले आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण केले. एकनाथ महाराजांनी यावर एक अभंग रचला आहे. तो अभंग असा की, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मजलागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा
परब्रह्म केवळ बोलत असे. आजान वृक्षाची मुळी कंठास लागलेली, येऊनी आळंदी स्थळी काड वेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, जव नंदी माझारी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.